अगर आज मी ख्रिस्तामध्ये आहे, आज मी येशूमध्ये आहे, तर मला त्या प्रभूच्या प्रार्थनेला स्वीकारायचा आहे. ज्याने ना ज्यावेळेस याच्या गुहेत टाकलं, त्या गुहेत सुद्धा तो प्रार्थना करत होता. आणि बायबल सांगतं त्या सिंहाच्या गुहेत परमेश्वराने देवदूतांना त्या ठिकाणी तो प्रार्थना करायला लागलाय. सिंह समोर आहे, समजतं तुम्हाला? सिंह समोर आहे, तो प्रार्थना करायला लागला. तो निवांत आहे. ज्याने टाकले तो निवांत नाहीये. ज्याने टाकले तो निवांत, जो पडलाय तो पेत्रस्त पण तसंच होतं. ज्याला बांधलंय, बांधणारे टेन्शन मध्ये, प्रोटेक्शन मध्ये, पण पेत्रस बिंदावत होतं. टाकलं त्यांना बांधून. प्रभूचे लोक जे आहेत ना, ते असे टेन्शन, चिंतेला, या अशा प्रकारच्या गोष्टीला घेऊन असं शांत कसं होईल, बोलू द्या, तुमचं चांगलं होईल आणि येशू याचा अनुभव घेऊन पाहतो किती 4 वेळा तुम्हीच म्हणता. आम्हाला अनुभव पाळायचं काय, तुम्हीच म्हणता. आणि परेशानी आल्याच्या बाद कसा हारू शकतो? आपला परमेश्वर जिंकला आहे, तो म्हणतो माझ्यावर तुम्ही कसं म्हणू शकता तुम्ही हारले हो? तुम्ही हारणारे नाही. हारणारे ते लोक आहेत जे प्रभूच्या पासून लांब गेलेले आहात. तुम्हाला येशूने तुमच्यावर प्रभूची कृपा आहे. दावीदासारखा दावीद ज्यावेळेस तो त्या मेंढपाळाच्या एका ज्यावेळेस तो मेंढपाळ होता आणि ज्यावेळेस त्याची निवड करण्यात आली, बायबल सांगतं प्रियांनो, ज्यावेळेस तो राजा या पदावर आला, राज्यपद त्याला मिळालं, मला माहिती तरी पण प्रार्थना